महाराष्ट्राची इकॉनॉमी 5 ट्रिलियनकडे नेण्यासाठी एक रोडमॅप म्हणून आज सादर झालेल्या अर्थसंकल्पाकडे बघता येईल। पायाभूत सुविधांवर अधिकचं लक्ष या बजेटच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर शेतीच्या विकासासाठीही मोठे प्रयत्न या बजेटच्या माध्यमातून झालेले दिसतात। महाराष्ट्रातल्या सर्वच क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीचा विकास दर गाठता यावा अशा पद्धतीने पावलं या बजेटच्या माध्यमातून टाकलेली स्पष्टपणे जाणवतात। महाराष्ट्रातल्या सामाजिक लाभाच्या योजना चालू ठेवत असताना सुद्धा वित्तीय तूट ही नियंत्रणात राखण्यामध्ये शासनाला यश आलेलं आहे आणि ती गोष्ट अभिनंदनीय आहे असं मला वाटतं। त्याचबरोबर अनेक दिवस प्रतीक्षेत असलेला शेतकरी कर्जमाफीच्या घोषणेमुळे आनंदित झालेला आहे। शेतकऱ्यांना मिळालेली कर्जमाफीची योजना ही सर्वदूर शेतकऱ्यांना समाधान देणारी आहे। खरं पाहिलं तर सर्वच क्षेत्रामध्ये पायाभूत सुविधा असतील, औद्योगिक क्षेत्र असेल, कोकणामध्ये जाहीर झालेली रत्नसिंधू योजना असेल, मत्स्य व्यवसायासाठी केलेल्या तरतुदी असतील, या सर्व गोष्टींचा एकत्रित विचार केला तर भविष्यात विकसित महाराष्ट्र हे जे स्वप्न आहे ते साकार होण्यासाठी योग्य पावलं पडतायत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही।